इयत्ता 7वी मराठीच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. मुलांनो, नेहमीप्रमाणे आपण शब्दलेखन लिहित आहोत. तत्पूर्वी एक सूचना द्यायची आहे. मुलांनो, आपली 20 मार्कांची एक्झाम होणार आहे, बरोबर? तर त्यासाठी पाठ 1, 2, 3 हे परीक्षेसाठी लावलेले आहेत, बरोबर? आता त्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातील ऑनलाईनमध्ये? तर सगळे प्रश्न MCQ टाईपमध्ये येतील, ज्यामध्ये तुम्हाला फक्त बरोबर उत्तरासमोर टिकमार्क करायचं आहे. कळलं? आता ह्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? तर कविता पहिली, पाठ दुसरा, कविता तिसरी ह्यांचं छानपणे थरली आतून वाचन करायचं आहे. त्यानंतर वर्कबुकमध्ये दिलेले प्रश्न उत्तर आहेत, त्यांचंही वाचन करायचं आहे, बरोबर? जे काही वर्कबुकमध्ये आहे, जे काही पाठ्यपुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये आहे, त्याचं छानपणे वाचन करणं आवश्यक आहे. त्यातूनच ही प्रश्न उत्तरं विचारली जातील. त्यानंतर व्याकरण भाग आहे, ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, अर्थपूर्ण शब्द, लिंग, वचन, वाक्प्रचार, क्रियाविशेषण, अव्यय आणि त्याचे प्रकार आपण शिकवले होते. त्यानंतर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद शिकवलं होतं. तर याच्यावर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर कोण कोणास म्हणाले, योग्य पर्याय निवडा, गटात न बसणारे शब्द, प्रमाण भाषेतील शब्द. तर अशा प्रकारे प्रश्न उत्तरं साधारणपणे तुम्हाला त्या 20 मार्काच्या असाइनमेंटमध्ये असतील. तर त्यासाठी आतून वाचन करायचं आहे. तुमच्या ॲपवर तुम्हाला पोर्शन दिलेलं आहे. त्यानंतर एक्झामचं तुमच्या असाइनमेंटचं टाईमटेबल दिलेलं आहे, ते तुम्ही नीट फॉलो करायचं आहे. आणि अजून एक सूचना, मला काही पालकांचे व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत किंवा फोन येत आहेत. मुलांनो, तिसरी कविता आणि चौथा पाठ कोविड-19मुळे शैक्षणिक वर्ष 2020 आणि 21 म्हणजे ह्या वर्षी ते स्किप केलेले आहेत. पण ते स्किप केलेले जरी असले तर त्याची प्रश्न उत्तरं फक्त नाही विचारणार. तर तुम्हाला विचारणार काय आहे? त्यावर आधारित जे काही ग्रामर भाग आहे तुमच्या वर्कबुकमध्ये असेल, टेक्स्टबुकमध्ये असेल, ते मात्र सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण पुन्हा हे व्हिडिओ दिलेले आहेत. हां, तर आता आपली वेळ झाली आहे शब्दलेखनाची. चला तर मग तुम्ही तयारच असाल. रफ बुकमध्ये तुम्ही शब्दलेखन करत आहात. आणि माझा पहिला शब्द आहे नैसर्गिक. माझ्या उच्चारणावर नीट लक्ष द्या आणि त्या योग्य तुम्ही हे शब्दलेखन करायचं आहे. नैसर्गिक हा शब्द आहे, नैसर्गिक. आता तो लेखन करताना कसा करायचा त्याचं नीट उच्चारण आहे का? नैसर्गिक. मला वाटतं तुम्हाला शब्द कळला असेल. आपला झालं तुमचं लिहून? दुसरा शब्द आहे कौतुकास्पद. पुन्हा सांगते, कौतुकास्पद जोड शब्द आहे, काना मात्रा आहेत, उकार आहे. कौतुकास्पद. नीट जसा उच्चारण आहे त्यानुसार लिहिण्याचा प्रयत्न करा. माझा तिसरा शब्द आहे निरपेक्ष. निरपेक्ष.
झालं लिहून. चौथा शब्द आहे अनुभव. अनुभव, अनुभव. आता शेवटचा शब्द आहे पायथ्याशी. पायथ्याशी, पायथ्याशी. मला वाटतं शब्दलेखन झालं असेल. पुन्हा एकदा वाचून दाखवते शब्द आणि मग आपण पुढे जाऊया. पहिला शब्द नैसर्गिक. नैसर्गिक. दुसरा कौतुकास्पद. तिसरा निरपेक्ष. चौथा अनुभव. आणि पाचवा शब्द पायथ्याशी. चला आता आपण पाठ चौथा गोपाळचे शौर्य या पाठाच्या व्याकरणाच्या भागाकडे वळतोय. कारण प्रश्न उत्तर आपल्याला लिहायची नाही आहेत. हा धडा यावर्षी वगळला आहे, स्किप केलेला आहे. हां, तुम्ही सर्वांनी वर्कबुक उघडलेलं असेल, हातात तुमच्या पेन असणार आहेत. मुलांनो, प्रश्न 5वा जो आहे, तुमचं वर्कबुक पेज नंबर 1919, पान नंबर 19 वर्कबुकचं, यावर हे प्रश्न दिलेले आहेत. तर तो प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर मग आता आपण प्रश्नांकडे वळूया. प्रश्न 5वा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. पहिला शब्द आहे गड, दुसरा आहे नदी, तिसरा आहे उद्देश. बघा तुम्हाला यातलं काही जमतंय का? जमत असेल तर लिहिण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी पुढचा प्रश्न वाचते. प्रश्न 6वा आहे, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला आहे पायथा. पायथा म्हणजे काय ते सांगते. डोंगर असतो ना, त्याचा डोंगराचा खालचा भाग जो जमिनीलगत असतो त्याला पायथा असं म्हणतात. दुसरा आहे वाळलेला. वाळलेला म्हणजे सुका, सुकलेला. आणि तिसरा आहे सूर्यास्त. सूर्य अस्ताला जातो. चला तर आता आपण उत्तर बघूया. गड म्हणजे काय? किल्ला. लिहून घ्या की पहिला येतो अर्धा ल पूर्ण ल ला लावायचा आहे. किल्ला. नंतर आहे नदी. नदीला काय म्हणतात? सरिता. झालं लिहून. चला आता उद्देश. उद्देश म्हणजे काय? तर हेतू. लिहा. मला वाटतं लिहून झालं असेल. आता विरुद्धार्थी शब्द बघूया. पायथा, माथा. माथा म्हणजे डोंगराचं डोकं, वरचा भाग. वाळलेला म्हणजे सुका. त्याच्या विरुद्ध काय येतं? ओला. माहे सूर्यास्त. त्याच्या विरुद्ध काय येणार? सूर्य उगवतो त्याला काय म्हणतात? सूर्योदय.
झालं लिहून? चला जाऊया दुसऱ्या प्रश्नांकडे. आता खालील शब्दांचे लिंग बदला, जेंडर चेंज करायचे आहेत. पहिलं आहे विद्यार्थी, दुसरं आहे शिक्षक, तिसरं आहे गाय. बरोबर. आता बघा काय येणार. विद्यार्थी मिस्टर विद्यार्थी, मिसेस कोण येणार? कोण येतंय? विद्यार्थिनी. मिस्टर शिक्षक, मिसेस शिक्षिका. मिसेस गाय, मिस्टर कोण येतं? बैल. चला लिहून घ्या. विद्यार्थिनी लिहिताना बघा विद्यार्थी म्हणून थी दुसरा आहे. आता आपण विद्यार्थिनी लिहितोय म्हणून पहिला येणार तो विद्यार्थिनी. शिक्षक शिक्षिका, शिक्षिका नाही म्हणा आपण शिक्षिका. जसं आपण उच्चारण करतो, प्रोनाउन्सिएशन करतो त्यानुसार वेलांटी आणि उकार द्यायचा आहे. गाय बैल, बवर 2 मात्रा येणार. झालं लिहून? चला आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा. खालील शब्दांचे वचन बदला, म्हणजे नंबर्स बदलायचे आहेत. आता पहिला शब्द दिलाय गड, दुसरा शेतमळा आणि तिसरा गाडी. आता एक गड अनेक काय येणार? गड म्हणजे किल्ला. एक गड अनेक गड तसंच राहणार. एक गड आणि अनेक गड. आता शेतमळा म्हणजे शेती. कळलं? एक शेतमळा अनेक शेतमळे. एक गाडी अनेक गाड्या. चला लिहून घ्या. झालं? चला पुढच्या स्लाइडवर जाऊया, पुढच्या प्रश्नांकडे. प्रश्न 9वा. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. जीवाची पर्वा न करणे आणि गहिवरून येणे असे 2 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. आता मुलांनो, अर्थ सांगण्यासाठी 1 मार्क असतो आणि वाक्य बनवण्यासाठी 1 मार्क, असे 2 मार्काचा वाक्प्रचाराचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. त्यामुळे चूक न करता हे वाक्प्रचार जे नाही पाठच करून ठेवायचे. जीवाची पर्वा न करणे म्हणजेच काय? तर जीवाची काळजी न करणे, कुठलीही तमा न बाळगणे. आता वाक्य कसं येईल बघा. जीवाची पर्वा न करता काय केलंय? आठवते का पाठामध्ये काय केलंय? मुलांनी काय केलंय? आग विझवण्याचा प्रयत्न केलाय. चला तर मग त्या अनुषंगाने आपण साधं सोपं वाक्य बनवूया. मुलांनी जीवाची पर्वा न करता, आता इकडे मी परवा केलंय, वावर रफार दिलाय. कळलं? म्हणजे काळजी न करता. आता इथे परवा असे 3 अक्षर असती, परवा, तर ते कधी काल उद्या त्यातला परवा. असं तो परवा शब्द आहे. हा परवा, परवा म्हणजे काळजी. तर वाक्य येतं, मुलांनी जीवाची पर्वा न करता जंगलातील आग विझवली. तुम्ही तुमचं छान वाक्य लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. चला लिहून घ्या बरं.
व्यवस्थित बघून लिहा, चुका न करता. झालं लिहून? चला आता आपण दुसऱ्या वाक्प्रचाराकडे जाऊया. गहीवरून येणे म्हणजेच काय तर भावना दाटून येणे, भरून येणे. कधी बरं असं येतं? बघा, शाळेला सुट्टी आहे, आपण मित्रमैत्रिणींना भेटू शकत नाहीयेत आणि अचानक जर ते आपल्याला भेटले तर काय येतं? आपल्या भावना दाटून येतात. म्हणजेच काय? गहीवरून येतं. बघा, तुमची आजी आजोबा गावाला असतील आणि तुम्हाला बऱ्याच दिवसांनी ते भेटतायत, तेव्हा तुम्हाला त्यांना भेटल्यानंतर जे काही मनामध्ये वाटतं त्याला गहीवरून येणं असं म्हणतात. चला आता आपण वाक्य लिहून घेऊया. बऱ्याच दिवसांनी घरी आलेल्या आजीला भेटल्यावर मला गहीवरून आले. आपल्याच व्यवहारातलं उदाहरण आहे हा, त्यामुळे अशी सोपी सोपी उदाहरणं आपण वापरायची आहेत. मुलांना, आपण निबंध लेखन ज्या वेळेला करतो तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की वाक्प्रचार वापरायला पाहिजेत. तर बघा, अशा प्रकारे वाक्प्रचार जेव्हा असतात तर ते आपण पाठच केले तर आपल्या बोलण्यामध्ये ना ते वापरत चला. म्हणजे काय होतं, आपली भाषा सुद्धा छान बनते आणि मग आपण जे रायटिंग स्किल आहे त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर करता येतो. निबंध लेखन आहे, कथालेखन आहे, पत्रलेखन आहे. ह्यामध्ये हे वाक्प्रचार आपण वापरल्यानंतर आपलं पत्र, निबंध, कथा खूप सुंदर वाटते. त्यामुळे हे पाठ करत चला अर्थासकट. झालं लिहून? जाऊया पुढच्या शब्दांकडे, आपण पुढच्या प्रश्नाकडे. चला, प्रश्न 10वा. खालील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा. आता तुम्हाला ही चौकट दिलेली आहे. हे काय बरं आहे? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आपण शब्दांच्या जाती शिकलो, बरोबर? मागच्या मी जो अगोदर व्हिडिओ पाठवला होता त्याच्यामध्ये ह्या शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे आपण शिकलो होतो. तर आता या चौकटी दिलेल्या आहेत आणि ही वाक्य दिलेली आहेत. 4 वाक्य दिलेली आहेत. त्या वाक्यांमधले काही शब्द अधोरेखित केलेले आहेत. म्हणजेच काय? तर त्या शब्दांच्या खालती रेघ ओढलेली आहे, अंडरलाईन केलेली आहे. तर त्याच शब्दांचं ते शब्द काय आहेत? कुठला शब्द आहे तो? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद? हे आपल्याला त्या चौकटीमध्ये किंवा त्या रकान्यामध्ये लिहायचं आहे. चला तर मग, नाम म्हणजे काय एकदा रिवाइज करूया. नाम म्हणजे विशेष नाम असतं, म्हणजे ते नाम कोणाचंही असू शकतं. गावाचं नाव असेल, मुलाचं नाम असेल, एखादी वस्तू असेल, तर हे सगळं नाम असतं. आता सर्वनाम म्हणजे काय? तर नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. आणि विशेषण म्हणजे काय? एखाद्या गोष्टीबद्दल अधिक दिलेली माहिती म्हणजेच विशेषण. आणि क्रियापद म्हणजे अगदी सोपं आहे, ज्या शब्दामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो किंवा अर्थ पूर्ण होतो त्याला आपण क्रियापद म्हणतात, बरोबर? चला आता पहिला शब्द काय आपला, पहिलं वाक्य वाचूया आपण. कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. म्हणजे कर्णागड नावाचा एक पौराणिक म्हणजे जुना किंवा पौराणिक महत्त्व असलेला पुराणातला असा एक किल्ला आहे. तर आपल्याला काय केलं आहे? कर्णागड हा शब्द दिलेला आहे आणि मग आहे शब्द दिलेला आहे. तर कर्णागड हे काय आहे? सर्वनाम आहे का? विशेषण आहे का? क्रियापद आहे का? नाही. तर कर्णागड हे काय आहे?
नाम आहे. मग लिहा बरं, नामाच्या चौकटीत काय लिहिणार तुम्ही? कर्णागड लिहा बरं. आता आहे हा शब्द आहे, बरोबर आहे. कर्णागड नावाचा एक पौराणिक गड, असं जर मी वाक्य म्हटलं तर अर्थ प्राप्त होईल का? गड काय आहे, नाही, काय, काही माहिती मिळत नाही. मग आहे या शब्दामुळे या वाक्याला अर्थ प्राप्त होतो, बरोबर आहे. म्हणून आहे हे काय झालं? क्रियापद. लिहा मग. आता दुसरं वाक्य वाचूया. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. गाडीचा वेग वाढवला म्हणजे स्पीड वाढवला, जास्त केला. मग आता ड्रायव्हरने ह्या वाक्याला अधोरेखित केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे शब्द. ड्रायव्हरने गाडीचा आणि वाढवला. आता हे 3 शब्द दिले, तर हे 3 शब्द कुठले आहेत तर आपल्याला शोधायचे आहे. ड्रायव्हरने हे काय झालं? नाम झालं, विशेष नाम आहे ते ड्रायव्हर. गाडीचा म्हणजे गाडी, गाडी हे सुद्धा काय झालं? नाम झालं. चला तर मग ड्रायव्हर आणि गाडी हे दोन्ही शब्द नामामध्ये लिहूया. आणि शेवटी आहे वाढवला. वाढवला हे काय झालं? क्रियापद आहे. कारण का तर ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग, असं जर मी म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. वाढवला म्हटल्यानंतर स्पीड काय केला हे तुम्हाला कळतं. मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. म्हणून वाढवला हे काय झालं? क्रियापद आलं. लिहिता आहात तुम्ही ना माझ्यासोबतच? आता तिसरं आहे. तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला. हां, म्हणजे आग लागली होती तेव्हा गोपाळने काय केलं? शेतात जाऊन तो पाईप होता तो ओढत ओढत आणलेला आहे. आता मला सांगा, तो पहिला आपण शब्द घेऊया. तो तो म्हणजे काय झालं? तो कोणाचं नाव किंवा वस्तूचं नाव काही सांगितलंय का? नाही. मग तो हे काय झालं? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. म्हणून तो हे काय झालं? सर्वनाम झालं. आता लांब पाईप. पाईप कसा आहे? लांब आहे. म्हणून लांब हे काय झालं? विशेषण. आणि गोपाळने, गोपाळ हे काय झालं? नाम आहे. आता आणला. आणला हे काय झालं? वाक्याला अर्थ पूर्ण करणारा शब्द, म्हणून ते झालं क्रियापद. आता चौथं वाक्य. सर्वांचे चेहरे उजळले होते. आता शब्द काय दिले आपल्याला अधोरेखित करून? चेहरे. मग चेहरे हे काय झालं? सर्वनाम आहे का? विशेषण आहे का? क्रियापद आहे का? नाही. मग चेहरे काय आहे? चेहरे म्हणजे चेहरा. मग चेहरे काय झालं? नाम झालं. चला हे लिहून घ्या पूर्ण. मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. झालं लिहून? जाऊया पुढच्या स्लाइडवर आपण. चला, कळलं ना तुम्हाला? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. बघा, परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा आपली तयारी झाली, रिव्हिजन झाली नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापदाची. चला, प्रश्न 11. कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्ये पूर्ण करा. आता कंसामध्ये काय केलेलं आहे? शब्द दिलेले आहेत, ते निवडून तुम्हाला त्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. आता पहिले आपण कंसातले शब्द वाचूया. अकल्पित, कौतुकास्पद, मेहनत,
धांगडधिंगा, प्रत्यक्षदर्शी आणि पोशिंदा. बघूया आता. आणि मी काय म्हणते, मी 1-2 मिनिटं तुम्हाला देते. तुम्ही हे वाचा आणि कुठे बसतंय या वाक्यामध्ये ते तुम्ही निवडा. तसा नंबर, ते जे ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहेत ना कंसामध्ये, त्या शब्दांवर नंबर लिहून काढा. मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटं देते. मी वाचून दाखवते, तुम्ही तुमचं उत्तर लिहित चला. जर वाचताना तुमचा गोंधळ उडत असेल तर. उत्तर मात्र मी नंतर सांगेन. पहिलं आहे, सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक डॅश साक्षीदार आहेत. फलंदाजीचे म्हणजे बॅटिंगचे. तुम्हाला काय वाटतं आन्सर? चला नंबर लिहा पटकन वरती. उत्तर मी नंतर सांगते. दुसरा प्रश्न आहे, भुज येथे घडलेली भूकंपाची घटना डॅश होती. कळलं काय होतं? भूकंप झाला होता ना भुज या ठिकाणी. बघा उत्तर तुमचं नंबरिंग करा वरती. तिसरं आहे, रंगमंचावरचा डॅश प्रवीणने बराच वेळ सहन केला. काय आहे बरं उत्तर? बघा तुम्ही. मिळालं उत्तर? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न, शेतकऱ्याला भारताचा डॅश म्हणतात. काय म्हणतात? जे उत्तर तुम्हाला वाटतंय त्या उत्तराच्या वरती नंबर घाला. पाचवा, डॅश काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. कुठलं काम करणारा? त्याच्यावर नंबर घाला. आणि शेवटचं आहे, स्वयंसेवकांनी प्रचंड डॅश घेतल्याचे जाणवत होते. मला वाटतं तुम्ही उत्तरं मार्क केली असतील. आता बघूया तुमची उत्तरं बरोबर आहेत का, आणि माझी उत्तरं बघूया. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक डॅश साक्षीदार आहेत. प्रत्यक्षदर्शी. नंबर घालून ठेवा आणि मग लिहू शकता. तुमचे नंबर चुकीचे असतील तर ते इरेज करा आणि पटकन बरोबर उत्तर लिहून घ्या. दुसरं आहे, भुज येथे घडलेली भूकंपाची घटना डॅश होती. काय होती? अकल्पित. अकल्पित म्हणजे त्याची कल्पनाही नव्हती. आणि प्रत्यक्षदर्शी म्हणजे समोरासमोर खेळताना बघितलेलं आहे असं. तिसरं आहे, रंगमंचावरचा डॅश प्रवीणने बराच वेळ सहन केला. धांगडधिंगा म्हणजे जे काही चाललं होतं ते त्याने सहन केलेलं आहे. पुढचं आहे, शेतकऱ्याला भारताचा डॅश म्हणतात. काय म्हणतात? पोशिंदा. आता पाचवा प्रश्न होता, काम करणारा विद्यार्थी सर्वांनाच नेहमी आवडतो. कोणता काम करणारा? कौतुकास्पद. म्हणजे प्रशंसनीय. आणि शेवटचं आहे, स्वयंसेवकांनी प्रचंड डॅश घेतल्याचे जाणवत होते. मेहनत. बरोबर. आता तुमची उत्तरं चेक करा आणि नंबर घालून ठेवा आणि नंतर लिहा, कारण आता वेळ संपते आहे. आपल्याला आपले शब्द सुद्धा बघायचे आहेत. झाला स्क्रीनशॉट काढून? मला वाटतं तुमचं उत्तर चेक झालेलं असेल. मुलांनो, आत्ता वेळ आहे आपल्या शब्दलेखन चेक करायची. चला, पहिला शब्द होता नैसर्गिक. बघा बरोबर लिहिलंय का? न वर 2 मात्रा आणि गी पहिला आहे, त्याच्यावर रफार आहे. नंतर आहे कौतुकास्पद.
क वर 2 मात्रा, सॉरी क ला एक काना, त्यावर 2 मात्रा आणि तू पहिला होता. अर्धा स प ला लावायचा आहे. त्यानंतर निरपेक्ष म्हटलं होतं. मग नी पहिला होता, क्ष क्षत्रियातला होता. मग चौथा होता अनुभव आणि तो मी पटकन म्हटलं होतं, अनुभव नव्हतं म्हटलं होतं. बरोबर, अनुभव म्हटलं होतं म्हणून नूचा उकार जो आहे हा पहिला. आणि पाचवं होतं पायथ्याशी, थला य थ्या जोड शब्द आणि शी, पायथ्याशी असं मी म्हटलं म्हणून ई लांबलं गेलं म्हणून शीची वेलांटी दुसरी आहे. कळलं? चला इथे आता आपण आपलं लेक्चर संपवतोय. धन्यवाद.